देशभरात नीटची आज फेरपरीक्षा होते। गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी सुद्धा घेण्यात आली आहे। परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त सुद्धा आहे। 2 लाखांहून अधिक कर्मचारी सुद्धा सज्ज ठेवले गेलेले आहेत। 22.79 लाख विद्यार्थी ही नीटची फेरपरीक्षा देणार आहेत। दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे। पेपर फुटीमुळे या देशभरात खळबळ उडालेल्या नीटची आज फेरपरीक्षा होते आणि त्यासाठी प्रशासन सज्ज आहे। या संदर्भात अधिकच्या माहितीसाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, नीटच्या परीक्षेचा गोंधळ आपण पाहिलेला आहे पेपर फुटीनंतरचा, मात्र आता फेरपरीक्षा होते, त्या संदर्भात कशा पद्धतीने प्रशासनाने नियोजन केले, काय नेमकी पावलं उचलली आहेत? नक्कीच खरं तर 3 मेला ही परीक्षा होती आणि यानंतर पेपर फुटीचा आरोप झाल्यानंतर पुन्हा एकदा तब्बल 7 आठवड्यांनी ही परीक्षा आज पार पडणार आहे। यात तब्बल 22 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी ही नीट परीक्षा देणार आहेत। ही जर वेळ बघितला तर 2 वाजेच्या सुमारास ही परीक्षा सुरू होणार आहे। मात्र यात विशेष बाब म्हणजे ह्या परीक्षा व्यवस्थित आणि सुरक्षित पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। 2 लाखापेक्षा जास्त कर्मचारी ह्या मध्ये सज्ज करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर गैरप्रकार टाळण्यासाठी ही सगळी उपाययोजना जी आहे ती करण्यात आलेली आहे। कारण ज्यावेळी नीट पेपर फुटीचं प्रकरण घडलेलं होतं त्यानंतर देशभरामध्ये खळबळ उडालेली होती। कारण नीट परीक्षामध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार आणि त्याचबरोबर ती नीट पेपर फुटीनंतर अनेक नेत्यांचे अधिकाऱ्यांचे नाव समोर आलेले होते, क्लासचे देखील नाव समोर आलेले होते। यामुळे या सगळ्यांची खबरदारी जी आहे ती सध्या घेण्यात येत आहे। देशभरात 551 ठिकाणी ही परीक्षा पार पडणार आहे आणि परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे। ही नीटची परीक्षा व्यवस्थित पार पडावी यासाठी शनिवारी एक मॉक ड्रिल देखील आयोजित करण्यात आलेली होती। ती देखील व्यवस्थित पार पडल्यानंतर आज दुपारच्या सुमारास ही नीटची परीक्षा होणार आहे। 22 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये बसणार आहेत। त्यामुळे ही नीटची परीक्षा व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।